नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बाजार नियामक सेबीनं म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना एक मोठा दिलासा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांचं म्युच्युअल फंड युनिट डीमॅट खात्यामध्ये आहे त्यांना आता सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन यासाठी ऑटोमॅटिक सूचना देता येणार आहे. गुंतवणूकदारांची कामं अधिक सुलभ करणं आणि गुंतवणुकीच्या सुविधा वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं सेबीनं डिक्लेअर केलं आहे. आतापर्यंत ही सुविधा मर्यादित होती. गुंतवणूकदार केवळ अशाच म्युच्युअल फंड युनिट्ससाठी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या सूचना देऊ शकत होते जे स्टेटमेंट ऑफ अकाउंटच्या स्वरूपामध्ये असेल आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या किंवा त्यांच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे उपलब्ध होतं. तर डीमॅट खात्यात ठेवलेल्या म्युच्युअल फंड युनिट्ससाठी मात्र ही सुविधा आत्तापर्यंत उपलब्ध नव्हती. तर आता हा जो नवीन नियम आहे हा 2 टप्प्यात लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना युनिटच्या संख्येवरती आधारित सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन किंवा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या सूचना देता येतील. यामध्ये एका निश्चित वेळेत म्युच्युअल फंडाचे ठराविक युनिट्स विकून पैसे काढता येतील किंवा ते त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या योजनेमध्ये ट्रान्सफर करता येतील. ही सुविधा 31 जानेवारी 2027 पर्यंत करण्याचे निर्देश सेबीने डिपॉझिटरींना दिलेले आहेत. तर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही सुविधा रकमेच्या आधारावर सुरू राहील. यामुळे गुंतवणूकदारांना ठराविक वेळेमध्ये त्यांच्या गरजेनुसार एक निश्चित रक्कम काढता किंवा ट्रान्सफर करता येईल. ही रक्कम आधारित सुविधा 30 एप्रिल 2027 पर्यंत लागू करावी लागणार आहे. याशिवाय 31 ऑक्टोबरपर्यंत या प्रक्रियेची संपूर्ण माहिती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. तर मग आता SWP आणि STP म्हणजे काय हे जाणून घेऊ. तर सर्वात आधी SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन या सुविधेद्वारे गुंतवणूकदार एका निश्चित कालावधीमध्ये आपल्या म्युच्युअल फंड युनिटमधून एक ठरलेली रक्कम किंवा काही ठराविक युनिट्स परत काढून घेऊ शकतील. त्यानंतर STP म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन ही सुविधा गुंतवणूकदारांना आपले पैसे एकाच फंड हाऊसच्या एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या योजनेमध्ये हळूहळू आणि पद्धतशीरपणे वर्ग करण्याची परवानगी देते. या बदलामुळे डीमॅट खातेधारकांना ऑटोमॅटिक विड्रॉल आणि ट्रान्सफरची सुविधा मिळाल्यानं त्यांना आपली गुंतवणूक व्यवस्थापित करणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं होणार आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या मृत्यूनंतर त्यांचे युनिट्स नॉमिनीच्या नावावरती ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. एफीनं मृत गुंतवणूकदारांचं नाव, पत्ता आणि स्वाक्षरी यामधील किरकोळ विसंगती किंवा फरकांशी संबंधित नियमांमध्ये मोठी सूट दिली असून हे बदल तात्काळ लागू करण्यात आलेत. जर मृत गुंतवणूकदारांच्या जुन्या रेकॉर्डमधील पत्ता आणि सध्याचा पत्ता यामध्ये काही फरक आढळून आला तर आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या गुंतवणूकदारांच्या सर्वात नवीन पत्त्याला अधिकृत मानून पुढची प्रक्रिया सुरू करू शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सेबीनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठा पॉझिटिव्ह निर्णय घेतला आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.